हॅलो फ्रेंड्स, आपल्याला आपले जे TMS सक्सेस कंपनीचं सॅनिटरी पॅड्स आहे, स्टेपवेल सॅनिटरी नॅपकिन, हे याचं कम्पेअर टू मार्केटमधले अदर प्रोडक्ट्स त्याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय त्याचं डेमॉन्स्ट्रेशन किंवा त्याचे काय क्वालिटीज बघायला मिळणार आहेत, त्याचं आता आपल्याला इथं डेमॉन्स्ट्रेशन करायचंय. तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे सॅनिटरी आहे त्याचा एक पीस घेतो. त्यानंतर आपण जे मार्केटमधलं अदर एक ब्रँड आहे त्याचं एक पाउच घेऊ. त्यानंतर मार्केटमधलाच एक तिसरा ब्रँड आहे. आता बघा, या बाजूला जे आपलं स्टेपवेल सॅनिटरी पॅड्स आहे, जे सॅनिटरी नॅपकिन आहे ते TMS आहे. दुसऱ्या बाजूला हे जे मार्केटचे दोन ब्रँड आहेत. इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे सॅनिटरी पॅडची, की त्याची सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते सोकिंग करणे. पण फक्त सोकिंग करणं आहे का? तर बघा, जी नॉर्मल लेडी आहे, जिला आपण निरोगी महिला म्हणतो, ती त्या पिरियड सायकलमध्ये किंवा पिरियड्समध्ये पर डे जर आपण सरासरी बघितलं तर 30 ml पासून 60 ml पर्यंत ब्लड क्लॉट त्यावेळेला त्या दिवसामध्ये होत असतं, एका दिवसामध्ये. परंतु हे सगळं होत असताना सुद्धा जे प्रोडक्टने ते काम करायला पाहिजे किंवा त्या लेवलची सिक्युरिटी तशी द्यायला पाहिजे, ती न मिळाल्यामुळं अनेक डिसीजला महिलांना सामोरं जावं लागतं. त्याच्यावरती कंपनीने काय काम केलेलं आहे त्याचं आता आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन बघायचंय. माझ्याकडे सिरीज आहे, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला 20 ml एक रेड कलर केलेलं पाणी आहे ते आपण घेऊयात. कलर यासाठी की आपल्याला प्रॉपर दिसावं. 20 ml का घेतलंय तर सगळ्यात पहिल्यांदा दिवसाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 20 ml ब्लड क्लॉट होतंय, त्याची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे सॅनिटरी पॅड आहे त्याच्यावरती हे 20 ml ब्लड वजा पाणी ह्याला आपण म्हणू शकतो टाकलं. त्यानंतर परत मी एक 20 ml पाणी घेतलेलं आहे, ते मार्केटचं जे पॅड आहे त्या मार्केटच्या पॅडवरती मी ड्रॉप करतो. त्यानंतर आपण पुन्हा 20 ml पाणी घेऊयात, ते मी मार्केटच्या तिसऱ्या पॅडवरती मी ते ड्रॉप करून घेतो. सर्व पॅडवरती आपण 20 ml पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला टेस्ट घ्यायची आहे की पहिल्या टप्प्यामध्ये, म्हणजे ज्या वेळेला मेडिकल सायन्स सांगते की 4 ते 6 तासांपेक्षा पॅड यूज करू नका, पहिल्या 4 ते 6 तासांमध्ये 20 ml ब्लड क्लॉटिंग झालं तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण टिश्यूच्या मदतीने त्याची टेस्ट घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी मार्केटचं जे पॅड आहे त्या पॅडवरती हे ठेवतो. आपल्याला दिसत असेल की टिश्यू वाला झालेला. त्यानंतर मी जे मार्केटचं दुसरं पॅड आहे त्याच्यावरती ठेवतो. इथं पण आपल्याला दिसत असेल की फक्त 20 ml पाणी आपण काय केलेलं आहे, ड्रॉप केलेलं आहे. आता आपलं जे TMSचं जे पॅड आहे त्या TMSच्या पॅडवरती आपण काय करूयात, टिश्यू ठेवूयात. तुम्हाला दिसेल संपूर्ण टिश्यू आहे असा कोरडा आहे. ओके, आता आपल्याला आणखीन एक टेस्ट घ्यायची आहे. पहिल्या 4 ते 6 तासामधली आपण एक टेस्ट घेतली, परंतु स्कूल असेल, कॉलेजेस असतील किंवा वर्किंग वुमन्स, त्यांना 4 तास 6 तासांपेक्षा पण जास्त मार्केटमध्ये थांबावं लागतं, बाहेर जायला लागतं, वर्किंग आवर्स मध्ये आपण काम करत असतो. तिथं एक पॅड जर आपल्याला 8 तास 10 तास 12 तास वापरण्याची वेळ आली किंवा येते, त्यावेळेला आपल्याला पॅड काय मदत करते, काय हेल्प करते ते आपल्याला बघायचंय. मी 20 ml पाणी आपलं स्टेपवेल सॅनिटरीवरती टाकलेलं आहे. मार्केटच्या ह्या दोन पॅडवरती पण आपण 20 ml पाणी ड्रॉप करत आहोत. परत एकदा 20 ml पाणी घेतलं.
मार्केटच्या पॅडवरती पण आपण ड्रॉप केलं. बघा मित्रांनो, आपण 20-20 ml पहिल्यांदा ड्रॉप केलं होतं फर्स्ट स्टेजमध्ये. सेकंड स्टेजमध्ये परत आपण 20-20 ml ड्रॉप केलं. सेकंड स्टेजमध्ये पण आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. आपण परत एकदा टिश्यू ठेवला. तुम्ही पाहत असाल या वेळेला पूर्ण पाणी बाहेर आलेलं, म्हणजे ज्या वेळेला आपण 10 ते 12 तास एक पॅड यूज करते लेडीज, त्या लेडीला त्यावेळेला जे काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे सगळ्या प्रॉडक्टमध्ये, आणि त्या प्रॉडक्टवरती TMS ने काय काम केलेलं आहे. आपण पाहू शकतो 40 ml आपण पाणी ड्रॉप केलं होतं. 40 ml पाणी. त्यानंतर ना आता हा तिसरा टिश्यू आपण आपल्या प्रॉडक्टवरती ठेवूया. तुम्ही कितीही वेळ जरी टिश्यू ठेवला तरी अख्खा टिश्यू तुम्हाला कोरडा मिळणार. 40 ml पाणी आपण ठेवलेलं आहे, टाकलेलं आहे. एक टिपका हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार नाही. आता आपल्याला फुल डे 24 आवर्स किंवा 12 ते 18 तास, ज्याला जॉब आवर्स आपण म्हणतो. अनेक महिला मेट्रो सिटीमध्ये, ITNs मध्ये, कंपनीजमध्ये 12 तासांपेक्षा जास्त पण वर्किंग मध्ये असतात. अर्बनमध्ये ज्याला आपण म्हणतो की वर्किंग मध्ये असू शकतात, त्यावेळेला 12 ते 18 तासांपेक्षा पण जास्त जर आपल्याला सिक्युरिटी देणारा असं जर प्रॉडक्ट भेटू शकलं तर मात्र अनेक मोठ्या समस्यांपासून, अनेक मोठ्या व्याधींपासून, अनेक मोठ्या आजारांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. कुठलीही महिला असेल, ही स्त्री शक्ती आहे आणि तिला त्या 5 दिवसांमध्ये दिलं गेलेलं संरक्षण हे तिच्या पुढच्या 30 दिवसांच्या हेल्थवरती, आरोग्यावरती नक्कीच काम करणारं असतं किंवा तिला सपोर्ट करणारं असतं. मला वाटतं की आता इकडं आपल्याला टिश्यू ठेवण्याची गरज नाहीये. तुम्ही बघताय 60 ml, म्हणजे जसं की एखादी नॉर्मल लेडी 30 ml पर्यंत पासून 60 ml पर्यंत एका दिवसामध्ये ब्लड क्लॉट करते. एक 12 ते 18 तास किंवा 18 ते 24 तासांची आता आपण टेस्ट घेतलेली आहे. आपण नुसता हात जरी ठेवला तरी आपल्याला जाणवेल की कशा पद्धतीनं पॅड्स म्हणून आपण बघू शकतो की पाणी होतंय. आता आपल्याला काय करायचंय, आपलं जे पॅड आहे TMSचं, त्या TMSच्या पॅडचं सुद्धा, त्याच्यावरती सुद्धा आपण 60 ml पाणी ड्रॉप केलं होतं. त्याच्यावरती पण मी हात ठेवतो, रफ करतो. एवढंच नाही तर आपण टिश्यू ठेवून बघूयात. तुम्हाला अख्खा टिश्यू मित्रांनो, ही क्वालिटी आहे TMSची, ही क्वालिटी आहे आपल्या सॅनिटरी स्टेपवेल पॅडची. परंतु नक्की असं पॅडमध्ये काय आहे आणि आपल्याला हे पॅड काय उपयोग करते किंवा काय हेल्प करते ते आपल्याला बघायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण मार्केटचं पॅड आहे ते त्याचा थोडंसं ओपन करून बघू की आतमध्ये काय आहे. तुम्ही जर हे बघितलं तर प्लास्टिक असं म्हटलं जातं जळत नाही, हे संपूर्ण प्लास्टिक आहे आणि रबर आहे याच्यामध्ये. आणि जो स्किनला टच होणारा तुमचा पोर्शन आहे ह्या पॅडचा, तो जर तुम्ही बघितला, याच्यामध्ये एक पहिली लेअर आहे, ती जर तुम्ही ओपन करून बघितली हे बघा मित्रांनो, पहिली लेअर मी ओपन केलेली आहे. ही रबर आहे, एक जाळी आहे. ही तुमच्या स्किनला, पोर्शनला तुम्ही 5 दिवस तिथं टच करून ठेवता. त्यानंतर एक दुसरा लेअर आहे, हा एक रबर आहे. ही एक स्ट्रीप आहे जेली सारखी, त्याच्या खाली हे असलेलं एक सपोर्टर प्लास्टिक आणि ही स्ट्रीप. आपण दुसरं पण पॅड मार्केटचं बघू त्याच्यामध्ये काय आहे. तुम्ही जर पाहिलं तर जिथं तुम्ही स्किनला तुमचा पार्ट टच होत असतो त्याच्यामध्ये रबर आणि प्लास्टिक तुम्हाला बघायला मिळेल. आणि आतमध्ये जेली नसून हे एक प्रकारचं कॉटन ज्याला आपण म्हणतो, त्या कॉटनची एक स्ट्रीप आहे. तुम्ही जर बघितलं ही एक कॉटनची स्ट्रीप आहे. ज्या कॉटनच्या स्ट्रीप मधून तुम्हाला दिसत असेल हे पाणी. ओके, आता आपल्याला TMSचं प्रोडक्ट बघायचंय, स्टेपवेल सॅनिटरी नॅपकिन मध्ये नक्की काय आहे की जेणेकरून तुम्हाला ते सेफ ठेवते 24 आवर्स.
तुम्ही पॅडचा पहिला वरचा पोर्शन जर बघितला, जिथं स्किन चा इंटेक्शन होतंय, तिथं टच होते, तो 100% पूर्ण कॉटन आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण कॉटन आहे, कापूस. ओके, ही पहिली लेअर आहे. दुसऱ्या लेअरला ह्याच्यामध्ये एक अँटीबॅक्टेरियल एनर्जेटिक ओरिजिनल एनियन चिप आहे. ती तुम्हाला ऊर्जा प्रदान करते. पायाचे गोळे दुखणं, ओटीपोटात दुखणं, बॅक पेन होणं, चेस्ट पेन होणं, यासारख्या गोष्टी, शिवाय अँटीबॅक्टेरियल म्हणजे बॅक्टेरियाजला कॉन्टॅक्ट कम्युनिकेट करून ठेवण्याचं काम ही ओरिजिनल एनियन चिप करते, जे की आपल्याला बाकीच्या प्रोडक्टमध्ये दिसले नाही. त्यानंतर ना आतमध्ये एक बॅग आहे. ही बॅगचं जो पोर्शन आहे वरचा, तो मी तुम्हाला दाखवतो. हा तिसरा लेअर आहे. हे पूर्ण कापडी आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आतमध्ये एक लेअर आहे. हा चौथा लेअर आहे. त्याच्या आतमध्ये जे पाणी किंवा रक्त, जे आपण काय म्हणतो ब्लड, त्या 5 दिवसांमधलं ते जे सोक करून घेण्याचं ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, ही एक फ्रूट जेली, ओरिजिनल फ्रूट जेली आहे. आता बघा, ही फ्रूट जेली आहे. त्या जेलीला कितीही प्रेस केलं तरी याच्यातून एक थेंबही खाली पाणी तुम्हाला जाताना दिसणार नाही. ही संपूर्ण फ्रूट जेली, आता याच्यामध्ये जवळजवळ 40 ml पाणी आपण घेतलेलं आहे. 60 ml ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये पॅडमध्येच टाकलं होतं, ड्रॉप केलं होतं. आता आपण 40 ml पाण्यामध्ये हे जेली आपण टाकून देऊ. म्हणजे टोटल 100 ml पाण्यामध्ये आपण टाकलंय. त्याच्यामध्ये वरून आपण आणखीन 20 ml पाणी टाकू, म्हणजे 120 ml आपण पॅडची टेस्ट घेतोय. त्याच्या खाली मॉइश्चरायझिंग होऊ नये, हिटिंग होऊ नये, बॉडी टेम्परेचर व्यवस्थित राहावं, त्याच्यासाठी एक सपोर्टर दिलेला आहे. हा पूर्णपणे कापडी आणि कागदी आहे. हा कागदी आहे, तुम्ही ह्याचं स्ट्रक्चर बघू शकतात. हे 100% प्युअर कॉटन बेस, डिस्पोजेबल, पूर्णपणे डिस्पोज होणारं, 100% तुम्हाला दुर्गंधी विरहित, ज्याला आपण म्हणू शकतो 24 तास तुम्हाला एनर्जेटिक ठेवणारं, 24 तास तुम्हाला उत्साहवर्धक ठेवणारं. शिवाय जे PCOD महिलांना येणारे जे त्रास आहेत, मळमळ होणं, उलटी होणं, किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणं, गर्भाशयाचा कॅन्सर असेल, गर्भाशयामध्ये होणाऱ्या गाठी असतील, पुरळ येणं, हिट होणं, सायकल व्यवस्थित न चालणं, म्हणजे इरेग्युलेशन सायकलमध्ये असणं, सायकल रेग्युलेट न होणं, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ब्लड क्लॉटिंग होणं, जास्त दिवस सायकल चालणं, किंवा सायकल येण्याच्या आधी मोठ्या प्रमाणामध्ये चेस्ट पेन होणं, ह्या सगळ्या गोष्टींवरती जबरदस्त रिझल्ट्स गेल्या अनेक दिवसांपासून शेकडो लोकांना, हजारो लोकांना, आपल्या जे कस्टमर्स आहेत कंपनीचे, जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्या लोकांना प्रोडक्टने स्टेपवेल सॅनिटरी नॅपकिनने दिलेले आहेत. स्कूल कॉलेजेसमध्ये यंगस्टर्स असतील, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जबरदस्त रिझल्ट्स प्रोडक्टने दिलेले आहेत. आता आपण बघू की 120 ml पर्यंत सोकिंग क्वालिटी. मगाशी बघा, याच्यामध्ये 40 ml पाणी होतं, वरून 20 ml आपण टाकलं. 60 ml ऑलरेडी ड्रॉप केलेलं होतं आपण टेस्ट घेताना. आता आपण काय केलं, वरून 60 ml टाकलं आणि त्याच्यामध्ये ही जेली टाकली. तुम्ही बघू शकता, पाणी, एक थेंबही ह्याच्यात पाणी शिल्लक नाही. आता मी पूर्ण जर प्रेस केलं, एक थेंबही ह्याच्यातून बाहेर येणार नाही. या पद्धतीची क्वालिटी स्टेपवेल सॅनिटरी नॅपकिनची मित्रांनो आहे. तर फक्त प्रोडक्टच क्वालिटी नाहीये कंपनीचं, तर प्रोडक्ट सोबत कंपनीचा जो बिझनेस प्लॅन आहे, किंवा कंपनीचे जे क्वालिटीज, ज्या इन्कम क्वालिटीज आहेत, त्याच्यामध्ये हे अनेक आपल्या ज्या महिला आहेत किंवा जे यंगस्टर्स आहेत, ते येत आहेत. आणि प्रोडक्ट घराघरापर्यंत पोहोचणं आणि लोकांना ह्या त्रासातून, महिलांना ह्या त्रासातून मुक्त करण्यासाठी कंपनी महिला आरोग्य आणि रोजगार या अभियानाच्या अंतर्गत आपली काम करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच.